आपल्या सगळ्यांचे खासदार आणि राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, जयंतराव पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या राष्ट्रीय नेत्या आणि अध्यक्षा, महाराष्ट्राच्या अध्यक्ष, व्यासपीठावरचे सगळे अन्य सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींना तरुण मित्रांनो, आज आपण 17व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकत्र या ठिकाणी आलो. वर्ष चमत्कारिक होतं. निवडणुकीत यश आलं नाही. आपल्यातल्या काही सहकाऱ्यांच्यावर खटले झाले. काही सहकारी यांच्यावर एक प्रकारची आक्षाची भूमिका राज्य सरकारने आणि केंद्राने घेतली आणि त्यांना तुरुंगात दिला. या सगळ्या संक्रमण काळातून आपण आता बाहेर पडतो. ते वर्ष गेलं. मराठीमध्ये म्हणतात 16वं वर्ष डोक्यात. तर ते 16वं वर्ष आता गेलं. आपण 17 वर्षामध्ये पदार्पण केलं आणि अधिक जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये मी अनेक वर्ष बघितलं, ज्यावेळेस सत्तेत नसतो त्याच्यासारखं उत्तम काळ नसतो. सत्ता असती तर त्यावेळेस जबाबदारी असती. कुठे काही चुकेल का, लोकांच्या अपेक्षेची पूर्तता होईल का, नाही झाली तर नाराजी होईल का, याची एक सातत्याने काळजी असते. आणि सत्ता नसली की आपण आझाद आहोत. ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांना ठोकायचा अधिकार, त्यांना दुरुस्त करायचा अधिकार, मुक्तपणाने संचार करायचा अधिकार, मुक्तपणाने बोलायचा अधिकार. आणि म्हणून काही फारशी चिंता आणि नाराजी करण्याच्या बद्दलचा आत्ताचा कालखंड नाही. चिंता आहे ती देशाची आणि देशातल्या सामान्य माणसाची. स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष सोडून एका पक्षाचं राज्य या देशावर आलेलं आहे. याच्या आधी कधी इतरांची राज्य आलेली होती असं नाही. जनता पक्षाचं राज्य आलं होतं. पण जनता पक्षाचा अर्थ जनता एक पक्ष नव्हता. त्याच्यामध्ये भाजप होता, पूर्वीचा जनता, त्याच्यामध्ये समाजवादी होते, त्याच्यामध्ये काँग्रेसचे काही घटक होते. आणि या सगळ्यांनी मिळून बनवलेला तो जनता पक्ष, तो सत्तेत होता. तो एका विचाराचा, एका कार्यक्रमावर विश्वास ठेवणाऱ्यांचा एकसंघ पक्ष असं चिंतन होतं. आज पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची सत्ता, एका विचाराची सत्ता, एका नेतृत्वाखालची सत्ता आज आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, लोकांनी निकाल दिला. आपली अपेक्षा असते की संधी दिली, काहीतरी बदल होईल. 2 वर्ष झाली, जाहिराती खूप वाचल्या, प्रचार खूप झाला, पण बदल काय दिसतो आपल्याला? जर माहिती घेतली तर या 2 वर्षामध्ये देशाच्या शेती उत्पादनाचं, अन्नधान्याचं उत्पादन घटलं. सुदैवानं यापूर्वी काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी देशामध्ये कष्ट केले, उत्पादन वाढवलं, साठे भरपूर आहेत, त्यामुळे त्याची चिंता देशाला जाणवत नाही. आणि यांच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादन घटलं. ही पहिली जमेची बाजू भाजपवाल्यांची. जगातला एक महत्वाचा निर्यातदार म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जायचं.
अनेक गोष्टींची निर्यात भारतातून होत होती. देशाच्या परकीय चलनामध्ये भर पडत होता. तुम्ही गोदीच्या आजूबाजूला गेलात तर आजही आपल्याला अनेक गोष्टी परदेशामध्ये जाताना दिसतात, पण त्याचं प्रमाण घटलं, निर्यात घटली आणि त्याचा दुष्परिणाम या देशात बाहेरून येणाऱ्या संपत्तीवर विपरीत झाला. या भाजप सरकारच्या 2 वर्षाची ही उपलब्धी या बरोबर अन्नधान्य घटलं, निर्यात घटली. निर्यात घटली याचा अर्थ कारखानदारीचं उत्पादन घटलं आणि कारखानदारीचं उत्पादन घटलं याचा अर्थ रोजंदारी कमी होण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि असं बघतो या 2 वर्षात रोजंदारी वाढलेली नाही, बेरोजगारी वाढली. हे चित्र देशाच्या समोर बघायला मिळते. नजर परदेशामध्ये नाही. त्या भाषणांच्या वेळा सुद्धा अशा पद्धतीने ठरवल्या जातात की या ठिकाणी टेलिव्हिजनवर लोकांना बघायला मिळतील आणि भारतातल्या जनतेला वाटतं काय बोल, आमचा घडी इंग्लंडमध्ये जाऊन बोलतोय, आमचा घडी फ्रान्समध्ये जाऊन बोलतोय. काय पब्लिक जमलं, पब्लिक होतं कुठलं? पब्लिक बसलेलं होतं ते भारतीयांचं. कुठेही भारतीयांचा नेता जर परदेशामध्ये गेला तर तिथे असणारे भारतीय एकत्र जमतातच, कारण आपला माणूस आला, आपल्या देशात आला. आणि आतापर्यंतची पद्धत काय होती? भारताचा पंतप्रधान देशाच्या बाहेर ज्यावेळी जातो किंवा भारताचा राष्ट्रपती देशाच्या बाहेर जातो त्यावेळी तो संबंध देशाचा असतो. भाजपचा पंतप्रधान म्हणून जात नाही, भारताचा पंतप्रधान म्हणून जातो. 100% भारताच्या लोकसंख्येचा प्रतिनिधी म्हणून जातो आणि तो भारताच्या हितसंबंधाची जपणूक करणारा नेता म्हणून जात असतो. हे जातात त्या ठिकाणी. भाषण काय देतात? सोनिया गांधीला शिवाय, काँग्रेसला शिवाय, विरोधकांना शिवाय, आणि मी काहीतरी वेगळं करतो या प्रकारचं चित्र. भारताच्या बाहेर गेल्याच्या नंतर आतापर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये असं कोणी काही सांगितलं नाही की बाहेर जाऊन त्यांनी आपल्या देशातल्या काही घटकांच्या संबंधीची निंदा नागरिकती करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. आणि हे पहिल्यांदा घडलंय आणि ते त्यांच्याकडून घडले. कारण पेपरमध्ये छापून की 7 वेळेला अमेरिकेमध्ये गेले, ओबामाची 7 वेळेला भेट. गमतीची गोष्ट आहे. ओबामाचे आता दिवस काय झाले, त्यांचा कालखंड संपला, तिथला कायदा वेगळा, 2दाच राष्ट्रपती होता येतं, पुन्हा नाही. त्यांची दुसरी वेळ आता संपत आली. त्याला अमेरिकेमध्ये काय म्हणतात प्रफुल्ल लेमडक. ओबामा ही जर वर्ड ऑफ रिटायरमेंट, आणि अशा वेळी तिथल्या सरकारला काहीतरी म्हणतात लेमडक का काय म्हणतात, लेमडक म्हणजे लेमडक याचा अर्थ आता तिथे काही शिल्लक राहिलेलं नाही, त्याच्या हातात काय अधिकार राहिलेले नाही. आता तिकडे जायचं, घरला जायच्या संबंधीचा कालखंड आता झालाय. आणि अशा वेळेस त्याला काय कोणी सांगत नसतं. आणि हे आपले गेल्याच्या नंतर आम्हाला बघायला काय मिळतं, पहिली गळा भेट, आणि गळा भेटच्या नंतर मग भागवतांच्या पासून सगळे सांगतात काय म्हणजे बदल आहे. अमेरिकेचा पंतप्रधान गळ्यात आता तो घरला चाललाय. आणखी थोड्या दिवसांनी गेल्यानंतर त्याला कोण भेटतं का नाही याची त्याला चिंता आहे. त्यामुळे जाता जाता आपण तो गळा भेट करून जातो, यापेक्षा दुसरं काही नाही. सांगितलं ते की या वेळेला सगळ्यात महत्वाचं काम आम्ही कुणी केलं, कोणतं केलं असेल तर अणुशक्तीच्या कराराच्या संदर्भात जगातल्या अनेक देशांनी आम्हाला पाठिंबा दिला. आनंद, आमची काही तक्रार नाही.
त्यांनी सांगितलं की आम्ही आता अणुहत्या उभारणार आणखी मजबूतीनं. मला काळजी शिवसेनेची वाटायला. एक कोकणामध्ये कुठं ती जैतापूर, तिथं उभारणीचं काम चालू आहे की आम्ही होऊन देणार नाही, आम्ही सत्याग्रह करू, आणखीन काय करू, या संबंधीच्या घोषणा सगळ्या दिल्या. आणि आता हे त्या ठिकाणी करार करून येत आहेत की आणखीन आत्महत्या करण्याच्या संबंधीची अमेरिकेची संमती मिळवत आहेत. आणि अमेरिकन सरकारने सांगितलं की भारताला ऊर्जा मिळेल आणि अमेरिकन लोकांना नोकरी मिळेल. म्हणजे आमच्याकडे नोकरीची गरज नाही, अमेरिकेमध्ये नोकरीची गरज आहे, त्याची चिंता आम्ही पाहतोय आणि त्यासाठी त्यांना सोयीचा करार आम्ही करतोय. आणि ही देशाची जमेची बाजू आहे, या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते. त्याचा विचार हा निश्चितपणाने आपण सगळ्यांनी केला. माझी परदेशावर जायला विरोध नाही, जरूर जावं, देशाची भूमिका मांडावी. पण देशातली अंतर्गत परिस्थिती काय हे प्रथम बघायची जबाबदारी राज्यकर्त्याची असते. गेलं वर्षभर आपण बघतो विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये संकट आहे. मराठवाड्यामध्ये दुष्काळात होरपळून निघालेला मराठवाडा, ही परिस्थिती आपण बघतो. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे. सोलापूर असो, सातारचा काही भाग असो, सांगली जिल्ह्याचा काही भाग असो, पुणे जिल्ह्याचा, नगर जिल्ह्याचा, नाशिक जिल्ह्याचा काही भाग असो, ही स्थिती. आणि सगळ्यात वाईट परिस्थिती मराठवाड्याची. वर्षभर चाललं, पिण्याच्या पाण्याच्यासाठी त्या ठिकाणी आमची कमतरता आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला सुप्रियानी का आणखी कोणतरी. रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली आणि त्याचं फक्त कौतुक करण्याच्याबद्दलची भूमिका बजावली. पण लोकांचा भुकेचा प्रश्न, शेतकऱ्याचा शेतमजुरीचा शेतीचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न, याच्या कुठल्याही गोष्टीच्या मध्ये लक्ष देण्याच्या संबंधीची भूमिका न राज्यकर्त्यांनी घेतली, न केंद्र सरकारने, न महाराष्ट्राच्या सरकारने. ही चित्र आपण वर्षभर पाहतोय. आणि नेतृत्व भारताच्या बाहेर दौरे करते, गळावळी करते आणि सांगतात की आम्ही याच्यामध्ये प्रचंड कमावलं. तिकडे कमावलं असेल, इकडे गमावलं. आणि सामान्यांचे संसार उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती त्या ठिकाणी झाली. आत्महत्या केली, किती आत्महत्या केलं मी आकडे माहिती मिळवली. 1007 कुटुंबांनी औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, बीड म्हणजे सगळे जिल्हे, 1007 कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखांनी आत्महत्या केली. आणि सरकारने धुमकून बघायचा आम्ही काय उद्ध्वस्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने, युवतीमध्ये काम करणाऱ्या आमच्या मुलींनी, महिला राष्ट्रवादीने याच्यामध्ये लक्ष घातलं आणि कुटुंबियांना दत्तक घेण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. मुलांच्या शिक्षणाच्यासाठी मदत केली आपण. त्यांची परीक्षा फी सरकारने द्यावी सांगितलं, सरकारने दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं लोकांच्याकडनं पैसे उभे केले आणि त्या ठिकाणी दिले. पाऊस चांगला पडेल असं चित्र दिसतंय. पुन्हा एकदा शेतीची मशागत करण्याची वेळ आली. ज्या कुटुंबातल्या कर्त्या माणसांनी आत्महत्या केली, त्या भगिनींनी राहिलेल्या, ती शेती करायची कशी? बी बियाण्याला पैसा नाही, खता औषधाची व्यवस्था नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं, राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमधनं या सगळ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना पुन्हा एकदा शेतीची नव्या उभारीने सुरुवात करण्यासाठी प्रत्येकी 15,000 रुपये याप्रमाणे 1,51,00,000 रुपये चेकनी त्या ठिकाणी दिले. त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या समोर त्यांना बोलून
त्या ठिकाणी या चेकच्या संबंधीचं वाटप केलं. आम्ही काही कुणाच्या मेहरबानी केली नाही. आमच्याच घरातली बाई, आमच्याच घरातली मुलगी आज विधवा झाली. घरच्या माणसांनी आत्महत्या दिल्यानंतर पुन्हा एकदा तिचा संसार चालण्याच्यासाठी तिची शेती उपजत झाली पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी हातभार लावला. आम्ही गेलो होतो सगळेजण त्या ठिकाणी औरंगाबादला. मला आश्चर्य वाटलं. शेक वाटपाच्या संबंधीचा कार्यक्रम लोक हजर होते 40 ते 50 हजार. एवढे लोक होते त्या ठिकाणी. शांत नावं जाहीर केल्याच्या नंतर 22-23 वर्षाच्या मुली खांद्यावर खोरवे घेऊन कपाळाचं कुंकू पुसले, वैधव्य झाले, खाली मान घालून त्या ठिकाणी येते. शेत तिला पक्षाच्या वतीनं आपण दिला शेती करण्याच्यासाठी. ती शेती करण्याची तिच्यात हिंमत आहे, पण तिचा चेहरा आणि तिच्या कलेवरची पोरं ही आपल्याला बघत अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये. आणि अशी किती कुटुंब 1007 एकच्या महाराष्ट्रात, विदर्भामध्ये किती असतील, बाकीच्या भागामध्ये किती असतील, अन्य राज्यामध्ये किती असतील, आणि सरकारला काही पडलेलं नाही त्याच्यावर. काही भूमिका नाही. काही सरकारच्या वतीनं कुठले कार्यक्रम याच्यामध्ये केले नाही. आज त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, नाशिकसारख्या शहरामध्ये स्थलांतर व्हायला लोक आले तिकडून. तुम्ही बघा घाटकोपर, मुलुंड, भांडूप या सगळ्या भागामध्ये मोकळ्या जागा आहेत. त्या ठिकाणी नवीन झोपड्या पडल्या.